जय गोविंदा राधे, जय गोविंदा राधे, जय गोविंदा राधे, जय गोविंदा राधे। श्री कृष्ण शिष्टाई भाग 4। भगवान श्रीकृष्णाची स्पष्ट वाणी। दुर्योधनाचा डंख मारणाऱ्या गोष्टींना श्रीकृष्ण असा भीतीदायक बिनतोड जबाब देतो की विचारू नका। त्याचे गोडगोड बनावटी बोल तोडून टाकताना श्रीकृष्णाने म्हटले होते, तू हा विषय काढलास म्हणून एवढे सांगतो आहे, तू म्हणतोस तुझे माझ्याशी वैर नाही, पण जेवढे सज्जन आहेत तेवढे तुझे शत्रू आहेत। तू मला शत्रूच्या रूपात पाहतोस, तेव्हा मीही तुला त्याच रूपात पाहत आहे। सत्तेच्या मदाने धुंद झालेला माणूस सज्जनांचा मित्र होऊ शकत नाही। अशा मधांध व मोहांध मानवाला मारणे माझे जीवन ध्येय आहे। मी तुझ्याकडे कसा जेवायला येणार बरं? एकतर अत्यंत प्रेम असेल तर जेवायला यावे किंवा जावे, अथवा खायला मिळत नसेल तर कोणाकडेही मिळेल ते खावे। माझे तुझ्यावर मुळीच प्रेम नाही व अन्नाला माझ्या घरात तोटा नाही, तर मग मी तुझ्या घरी जेवायला कशाला येऊ? मी काही तुझ्या स्वतःचा शत्रू नाही, तुझ्या दुर्गुणांचा शत्रू आहे। तुझ्या दुर्गुणांशी माझे वैर आहे, तेव्हा तू तुझी सत्ता लालसा सोडून दे आणि मी तुझा मित्र। तुझी मोहंदता दूर झाली तर मी व तू एकच आहेस। गोविंदा हरी गोविंदा। श्रीकृष्णाने दुर्योधनाला पहिल्याच भेटीत अशी मर्मभेदी वचने ऐकविली। त्यामुळे दुर्योधन दुसऱ्या दिवशी राज दरबारात शिष्टाईच्या बोलण्याच्या वेळी उपस्थित राहिला नाही। पण मंत्र्यांनी जेव्हा त्याला सोपविले, सांगितले, तू जर उपस्थित राहिला नाहीस तर तो राजनैतिक गुन्हा मानला जाईल, त्यावेळी शेवटी तो अनिच्छेने आलेला होता। राजसभेत श्रीकृष्णाने जे प्रवचन केले ते अद्भुत होते। श्रीकृष्णाने प्रवचन देताना सांगितले, धृतराष्ट्रा, विचार कर। आज कौरव व पांडव दोन्ही वंश नाशाच्या किनाऱ्यावर उभे राहिले आहेत। जर या दोन्ही वंशाचा नाश झाला नाही तर त्यास दोष तुझा गणला जाईल। कुल यश व कुलक्षय या दोहांची जबाबदारी तुझ्यावर आहे। तुला पसंत पडेल तो मार्ग तू ग्रहण करू शकतोस। तुझी सर्व दुष्कृत्ये पांडवांनी सहन केली आहेत। आजपर्यंत त्यांच्या विरुद्ध एकही शब्द तू बोलला नाहीस, मात्र त्याचा तू गैरफायदा उठविला आहेस। तू त्यांना त्रास देण्यात जरा देखील उणीव ठेवलेली नाही। आता तर वेळ येऊन ठेपली आहे। अन्यायी दुष्कृत्ये जेव्हा अधिक होतात तेव्हा सज्जनही कंटाळतात, त्यांचा धीरही सुटतो, शेवटी त्यांना मौनाचा भंग करावा लागतो। याप्रमाणे कौरवांच्या सभेत त्यांच्या असत पक्षाचे श्रीकृष्ण सुंदर शाब्दिक चित्रण उभे करतो। तुझ्या मुखात भले सज्जनतेची व धार्मिकतेची भाषा आहे, पण ती तुला शोभत नाही। मी तुझा मनातील भाव उत्तम प्रकारे जाणतो। मुख में राम, बगल में छुरी,
अशी तुझी नीती आहे. तू बकबकत आहे धृतराष्ट्रा. भीम द्रोण यांना संबोधून सांगितले होते. भीष्म व द्रोण यांना संबोधून त्याने सांगितले होते, जर युद्धच होणार असेल तर धर्मयुद्ध असेल आणि त्यात तुम्ही अधर्मीयांच्या बाजूने उभे राहणे तुम्हाला शोभणारे नाही. हत्तीच्या दातासारखी नीती तुम्हाला शोभत नाही. तुम्ही सत्याचा पक्ष घेऊन मानव संहार अटकवू शकता. खास भीष्माला उद्देशून सांगितले, या भीषण मानव संहारातून जगाला वाचवण्याची शक्ती दोघात आहे. एक तुम्ही व दुसरा मी. तुम्ही संहारापासून जगाला का वाचवित नाहीत असे श्रीकृष्णाने विचारतो व मीची गोष्ट काढतच नाही. हे संभाषण मूळ संस्कृतात आहे. मूळ पहा, ते वाचताना खूप मजा येईल. त्याचे वाचन भित्र्याने केले तरी तो शूर बनेल अशा आहे. गोविंदा हरी गोविंदा. धृतराष्ट्राने असा युक्तिवाद केला की तुझ्या मनात आले तर तू युद्ध थांबवू शकतोस कृष्णा, मग तूच का युद्ध टाळीत नाहीस. त्याचे उत्तर देताना श्रीकृष्णाने सांगितले, संतान, धनदौलत वा सत्ता हेच जीवनाचे सर्वस्व नाही. सत्य जाणत असूनही तू खोटा पक्ष घेऊन बसला आहेस. असे खोटे काम करणाऱ्याला दंड देणे, कंठस्थात घालणे हे सत्कर्म आहे, धर्म आहे धृतराष्ट्रा. जीवनात ऐश आराम हेच सर्वस्व नाही. दुसरेही पुष्कळ असते. तू असुराचे जीवन जगतोयस योग्य नव्हे. या सर्व दृष्ट कर्माचे मूळ तूच आहेस. श्रीकृष्णाच्या या प्रवचनाने धृतराष्ट्राला उघडा केला होता. प्रवचन पुरे होतात धृतराष्ट्र थंड पडला जातो. विदुरांनी धृतराष्ट्राला या कारस्थानाचा आधारस्तंभ म्हटले होते, गणले होते. आता श्रीकृष्ण तसेच म्हणत होता आणि म्हणून तो घाबरतो. हा त्याचे पाप त्याला घाबरविते. गोविंदा हरी गोविंदा. दुर्योधनाचे आव्हान. दुसऱ्या दिवशी सभेत श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला शेवटचा निर्णय विचारला. धृतराष्ट्रा, बोल, तू काय करणार आहेस. धृतराष्ट्राने लबाडीने उत्तर दिले, तुझे म्हणणे खरे आहे. माझे मुलगे हरामखोर आहे. दुर्योधन दुरात्मा आहे, दुष्ट बुद्धीचा आहे, क्रूर कर्मा आहे, पण फारच जिद्दी आहे. त्यामुळे मी लाचार आहे. संधी मिळताच श्रीकृष्णाने दुर्योधनाला विचारले, तुझ्या मनात असेल ते तूही सांगून टाक, पण निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टींचा विचार कर. तुला कोणाशी लढायचे आहे त्याचाही विचार कर. शकुनी अथवा कर्ण तुला वाचवू शकणार नाही, त्याचाही विचार कर. अर्जुनाची संग्राम खेळणे म्हणजे मृत्यूशी झुंजण्यासारखे आहे. खांडव दहन तसेच उत्तर ग्रोग्रहण प्रसंगातील त्यांची शूरवीरता आठवून पहा. खांडव वनात त्याने एकट्याने देव, गंधर्व, यक्ष, असुर, पन्नग या सर्वांना जिंकले. पशुपती शंकराशी युद्ध करून त्यालाही धापा टाकायला लावणाऱ्या या वीर महारथीबरोबर तुम्ही काय टक्कर घेणार. 17 वेळा पळून गेलेले तुम्ही त्याच्यासमोर काय उभे राहणार. मी तुझ्या भल्यासाठी हे सांगत आहे. तेव्हा तू तुझी जिद्दी सोडून दे दुर्योधना. पण हे ऐकून दुर्योधन म्हणाला, आमचा पक्ष काय असत्य आहे. दूध खेळण्याच्या हौसेसाठी धर्मराजा राज्य घालवून बसला, त्याला मी काय करणार व दुसरा कोणी काय करणार. त्यात माझा काय दोष. तो सर्व दोष तर पांडवांनीच केला आहे. आम्ही अधर्माने राज्य घेतले आहे असे म्हणणे पूर्णतः खोटे आहे. दूध खेळण्यात तो अनभिज्ञ असल्याने हरला व राज्य गेले, त्याला मी कोण काय करणार. त्याने खेळायला बसण्यापूर्वी या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा होता. उत्तरादाखल श्रीकृष्ण म्हणाला, तू तर
अधमातला अधम आहेस. धर्मराजाला जुगार खेळायला आमंत्रण पाठविले कोणी? हे सर्व कारस्थान रचले कोणी? इंद्रप्रस्थाच्या साम्राज्ञीचा भर सभेत अपमान करणारा तुझ्यासारखा दृष्ट कोणी असू शकेल? आणि तरी तू सांगतोस की मी अधर्म केला नाही. राजसूय यज्ञाच्या वेळी जिचे साम्राज्ञी पण सिद्ध झाले, त्या सती साध्वीचा हात पकडून भर सभेत खिचीत आणणाऱ्याच्या मुखात धर्माच्या अशा गोष्टी कोणत्या प्रकाराने विचार केला असता शोभत नाहीत. असा मिथ्य प्रलाप करताना तुला शरम नाही वाटत दुर्योधना? श्रीकृष्णाची अशी कडवी वचने ऐकून दुर्योधन इतका भडकला होता की त्याला सभेतून बाहेर जावे लागले होते. पण बाहेर जाऊनही तो नव्या कारस्थानाची तयारी करतो. गोविंदा हरी गोविंदा, 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 गोविंदा हरी गोविंदा.